सातवी 9वा धडा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या निवृत्तीखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला। या 27 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात। इसवी सन 1682 मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झाले। हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे। आपण या पाठात या स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत। छत्रपती संभाजी महाराज। संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते। त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले। त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता। अशा परिस्थितीत औरंगजेब बादशाहचा मुलगा शहजादा अफजल याने पित्याविरुद्ध बंड केले। हे बंड बादशाहने मोडून काढले। मग अफजल दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला। त्याचे परिपात्य करण्यासाठी बादशाह स्वतः इसवी सन पूर्ण 1682 मध्ये दक्षिणेत आला। त्यांच्याबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता। त्याने जिंजीच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्याचे सांगितले। पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले। यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला। संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय। महाराजांनी आपल्या कारकिर्दीत त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमेचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते। वयाच्या 14व्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे अधिपत्य यात लक्ष घालू लागले होते। युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशाहीच्या अनेक प्रदेशावर स्वाऱ्या केल्या। त्यात त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्या वेळीचा फ्रान्स प्रवासी ॲम्बे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कारकिर्दीत समजेल असा शूरवीर आहे। संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला। भूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता। आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य मोडवून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते। पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले। त्याच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या। मराठ्यांच्या नाशिक जवळचा रामसेवजेस किल्ला व बादशाहच्या सैन्यातील दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही। अशा प्रकारचे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जरी आला होता। त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले व प्रतिज्ञा केली की या संभाजी राजाचा पडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही। संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते। सिद्दीकी विरुद्धची मोहीम। जिंजिऱ्यापासून सिद्दी मराठी मुलखात उपद्रव्य देत असे। मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ लुटालूट व अत्याचार करत असे। घरात जैसे उंदीर तैसा राज्यात सिद्धी असे त्याचे वर्णन सुभेदाराने केले आहे। संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली। त्याच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दांडारपुजरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जिंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला। परंतु त्याच वेळी मुघलाचे सैन्य स्वराज्यावर चालून आले। त्यामुळे जिंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारीच फिरावे लागले। पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम। गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाहाशी हातमिळवणी केली होती। त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले। त्यांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजांच्या रेवंदळा बंदरावर हल्ला केला। प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या तोडफोडा किल्ल्यास वेढा घातला। मराठ्यांनी वेढा मोडून काढायला आणि गोव्यावर चढाई केली। या लढाईत येसाजी कंक याने पराक्रमाची शर्त केली। यात पोर्तुगीज गव्हर्नर घायल झाला।
त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मोगलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.